आता भरपूर मी बघतोय स्नेहवनला मला विश्वजितने टूर दिली, भरपूर साऱ्या फॅसिलिटीज आहेत. हे आता जे दिसतंय 15 ते 24 9 वर्ष हा प्रवास ऑब्व्हियसली आता आम्हाला जे दिसतंय ते तुमच्या अथक परिश्रमाचे फळ दिसतात. तुम्हाला ह्या प्रवासात डेफिनेटली काही ना काही अडचणी आल्या असणार, तर अशा काही अडचणी तुम्ही शेअर करू शकता का? असंख्य अडचणी होत्या. जेव्हा स्नेहवन सुरू केलं तेव्हा 10 बाय 10च्या 2 रूममध्ये आम्ही राहायचो. एका रूममध्ये 18-18, 20-20 मुलं झोपायची. सुरुवातीला 9 महिने नाईट शिफ्ट करत केलं. रात्री जॉब करायचा, दिवसा सगळं हे करायचं. आणि मग तेव्हा लग्नाचा विषय घरात निघाला की आता लग्न करायचंय. आणि मग लग्नाचा विषय घरात निघाला तर सगळ्यात मोठी ती अडचण होती की आता आपल्यासोबत लग्न कोण करेल. आणि मी म्हटलं उद्या जर लग्न केल्यानंतर नोकरी सोडावी लागली तर ते बायकोला धोका द्यायलासारखं होईल. आणि मग दोन्हीपैकी एकच निवडायचं ठरलं. आणि मग मी पूर्ण वेळ नोकरी सोडायचा निर्णय घेतला. पूर्ण वेळ नोकरी सोडल्यानंतर मग परत जास्त समस्या निर्माण झाल्या की जे अगोदर मुली देण्यासाठी मागं होते लोक, त्या लोकांनी फोन बंद केले. ज्या मुली अरेंज मॅरेज करायला तयार होत्या त्या मुलींनी अरेंज मॅरेज करण्यास नकार दिला. लव्ह मॅरेज तर करायचा संबंधच नव्हता, कारण की इतके लेकरं सांभाळणारी कोणी कधी भेटलीच नाही. आणि मग दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या होत्या. त्या 15 दिवसामध्ये मुलगी बघायची होती, लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं. आणि मग तिथे अर्चना नावाच्या मुलीला आम्ही पाहायला गेलो. तर अर्चना नावाच्या मुलीला पाहायला गेल्यानंतर तेव्हा तिचं वय होतं 19 वर्ष, माझं वय होतं 25 वर्ष. तर तिला सांगितलं की बाबा आयुष्यभर कोणतीही तक्रार नाही करायची, ह्या अटीवर लग्न करावं लागेल. सोमवारी मुलगी बघायला गेलो, शुक्रवारी तिने होकार दिला. 5 दिवसात आमचं लग्न झालं. 3 दिवसामध्ये आम्ही परत स्नेहवनमध्ये आलो. आणि स्नेहवन म्हणजे काय, तर 10 बाय 10च्या 2 रूम. तो लग्नाचा प्रश्न कसा बसा मिटवला. पांडुरंगाच्या कृपेनं आमचा संसार सुरू झाला. मग तिथे संसार सुरू झाला तर मग 2017मध्ये 25 मुलं झाले. त्या 30 लोकांचा स्वयंपाक बायको एकटी करायची. 19व्या-20व्या वर्षी 30-40 लोकांचा स्वयंपाक करत असताना तिला प्रचंड शारीरिक मानसिक ताण यायचा. आणि एका रूममध्ये 18 मुलं झोपत असताना त्यांना तिथे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागायचं. आम्ही पण तिथे कुटुंब एकत्रच राहायचो. आम्ही ठरवलं होतं की आपण आयुष्यभर मुलांमध्ये राहायचं, मुलांमध्ये खायचं. आणि बायकोनंही ते ॲक्सेप्ट केलं होतं की आयुष्यभर कोणती तक्रार नाही करायची, ह्या अटीवर आपल्याला लग्न करावं लागेल. तिनं ते ॲक्सेप्ट केल्यानंतर मग तिथे कामाच्या लोडमुळे तिचं मिसकॅरेज झालं. 30-40 लोकांचा स्वयंपाक ती एकटीच बनवायची. आणि त्या ताणामुळे आमचं पहिलं बाळ आम्हाला गमवावं लागलं. आणि मग तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्या आयुष्यामध्ये असा काळा दिवस का आला. आपण कधीच कोणाचं वाईट नाही केलं, पण मग हे आपल्या आयुष्यामध्ये असा दिवस आल्यानंतर आपल्याला आता ह्याला तोंड देणं गरजेचं आहे. आम्ही त्या समस्येतून बाहेर पडणार, त्या समस्येतून कसं बसं हे करणार की त्या ट्रीटमेंटला आम्ही त्या डॉक्टर कुलकर्णींकडे म्हणून आहेत गृहस्थ, त्यांच्याकडे आम्ही गेलो. डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांचं मोठं हॉस्पिटल होतं भोसरीमध्ये, कुलकर्णी हॉस्पिटल म्हणून. तर त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला गेल्यानंतर ते म्हणले, ते देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता. म्हटलं हो. आणि मग तिथून त्यांनी आमचा प्रवास बघायला सुरुवात केली. परत 2018मध्ये प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली. 1.5 किलोचं आमचं बाळ होतं. 1.5 किलोच्या बाळानं जन्म घेतल्यानंतर 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. आणि ते डॉक्टर म्हटले की ह्या 10 बाय 10च्या 2 रूममध्ये तुम्ही बाळाला घेऊन झोपू नका, याला इन्फेक्शन होईल, याला बाकीच्या गोष्टींच्या अडचणी येतील, तुम्ही काही करून याला वेगळं राहा, वेगळं ठेवा. तर मी म्हटलं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एक शपथ घेतलेली की आपण आयुष्यभर मुलांमध्ये राहू, आपण आयुष्यभर मुलांमध्ये खाऊ. तर आमच्या बाळाला घेऊन पण आम्ही मुलांमध्येच राहणार, आम्ही मुलांना सोडून राहणार नाही. तर ते म्हणले ठीक आहे, तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही करा. आणि मग आम्ही परत मुलांमध्ये राहायला लागलो. आणि मग त्या बाळाला तिथे 10 बाय 10च्या 2 रूममध्ये ठेवताना आम्हाला फार मोठं संकट होतं की आपल्या ह्या बाळाला जर काय झालं तर आमचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं, आईवडिलांनी आम्हाला सोडलं असतं, असंख्य अडचणी निर्माण झाल्या असत्या. माझे आईवडील गावचं सगळं शेतीवाडी सोडून माझ्यासाठी पुण्यात राहायला होते. सगळी लग्ना अगोदरचा सगळा स्वयंपाक 20 लोकांचा आई करायची, बाकीचे कामं वडील करायचे. आणि अशा असंख्य समस्या होत्या आमच्या आयुष्यामध्ये. त्याच्यानंतर मग हळूहळू त्या समस्यांना आम्ही तोंड द्यायला सुरुवात केली. खरंच फार म्हणजे कष्टातून तुम्ही आज जे काही आपल्याला दिसतंय ते निर्माण केलंय. तर आता मुलांना घेऊन मला असं वाटतंय की भरपूर इथं काही ना काही परिक्रम चालू असतात, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. हां, त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही भोसरीमध्ये 10 बाय 10च्या 2 रूममध्ये राहत होतो, तर मग तिथे ज्या डॉक्टर रवींद्र कुलकर्णींकडे आमच्या बाळाचं अबॉर्शन झालं होतं, दुसऱ्या बाळाची आमची प्रीमॅच्युअर बेबी डिलिव्हरी झाली होती, ते डॉक्टर कुलकर्णी आमच्या आयुष्यामध्ये देवासारखे आले. त्यांनी प्रचंड मोठा मदतीचा हात आम्हाला दिला. जेव्हा आमचं काम त्यांना समजलं तर ते म्हटले की बाबा तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही चांगला प्रयत्न करताय. तर मी म्हटलं सर तुम्ही आमच्याशी जोडलं जावं अशी आमची इच्छा आहे. तर ते म्हटले कशा प्रकारे जोडलं जावं. तर मी म्हटलं आम्हाला जागेची फार अडचण आहे. तर त्यांनी म्हटलं की त्यांचं असं आळंदीच्या पण माऊलीच्या आळंदीच्या पुढे एक छोटं कोयाळी म्हणून गाव आहे, त्या कोयाळी फाट्याच्या तिथे त्यांची जमीन आहे. तर त्या जमिनीचा तुम्हाला तिथे काय उपयोग होतो का बघा. तर आम्ही जमीन बघितली तर तिथे सगळं जंगल होतं. त्या जंगलामध्ये येड्या बाबळीचे झाडं होते सगळे, आजूबाजूला 2 किलोमीटर कुठेही घर नव्हतं.
पण मी म्हटलं की आपल्याला ह्या इतक्या शहराच्या जवळ जर आपल्याला काही जर करायचं असेल तर आपल्याला मोठी जमीन असणं फार गरजेची आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुमची जमीन आवडली तर तुम्ही आम्हाला मदत करावी. तर ते म्हणले मग तुम्ही कशा प्रकारे मदत पाहिजे. तर मी म्हटलं आम्हाला जागेची फार अडचण आहे. तर त्यांनी त्यांच्या आईच्या नावानं ही 2 एकर जागा, जवळपास 2 ते 3 कोटी रुपयाची जागा आम्हाला दान केली. आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा संकट आले त्या संकटांना आम्ही 2 हात केलं. कधीही त्याच्यातून शॉर्टकट घेतला नाही, कधी त्याच्यातून माघार घेतली नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये संकट येतात तेव्हा तेव्हा तुम्ही असं समजायला पाहिजे की हे संकट पांडुरंगाने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सक्षम करण्यासाठी पाठवलेत. तुम्ही जर त्याच्यातून हार मानली, तुम्ही जर त्याच्यातून बॅकआउट केलं तर तुम्ही खूप मोठी संधी गमावत असता. तर कधी जेव्हा तुम्हाला परिश्रम करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे की हे जे परिश्रम आहेत याच्यातून खूप काहीतरी चांगलं निर्माण होणार आहे. आणि आम्ही मग परिश्रम घ्यायला सुरुवात केली. त्यांनी ही जी जागा आम्हाला 2 एकर दान केली त्याने आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडला. जेव्हा आमच्या बाळाचं अबॉर्शन झालं होतं तेव्हा आम्ही ईश्वराला नाव ठेवत होतो की आमच्या आयुष्यामध्ये असा काळा दिवस का आला. आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही. आमच्या आयुष्यामध्ये असा काळा दिवस देण्याचं कारण काय. पण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी संकट येतात तेव्हा तेव्हा ईश्वराला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असतं. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी मोठं गमावता त्याच्यापेक्षा मोठं तुमची वाट बघत असतं. त्यामुळे कधीही नैराश्यामध्ये नाही जायला पाहिजे, कधीही थकायला नाही पाहिजे, कधीही विश्वास गमावून चुकीचा मार्ग नाही निवडायला पाहिजे. चांगल्या मार्गावर जर तुम्ही चालत असाल तर विश्वासाने त्या चांगल्या मार्गावर चालत राहायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही निरंतर चालत राहता तर तेव्हा तुम्ही अशा ठिकाणी पोहोचता जिथं खूप साऱ्या लोकांचं स्वप्न असतं की मला इथे पोहोचायचं, पण ते लोक हार मानतात आणि बॅकआउट करतात. आणि मग जे विजेते असतात किंवा जे काहीतरी चांगलं आयुष्यामध्ये मिळवतात त्या लोकांनी फक्त परिश्रम घेतलेले असतात, चांगुलपणावर विश्वास ठेवलेला असतो. आणि मग आम्ही त्या विश्वासाने ही जी आम्हाला जागा मिळाली त्या जागेवर आम्ही 2019 मध्ये राहायला आलो. जेव्हा आम्ही इथे राहायला आलो तर इथे सगळं जंगल होतं, येड्या बाबळीची झाडं होते. हे छोटंसं पत्राचं घर उभं करून आम्ही इथे आलो. इथं आल्यानंतर बायकोला म्हटलं की तू किती लोकांचा स्वयंपाक बनवशील. तर ती म्हणली जेवढे तुम्ही सांभाळाल तेवढ्यांचा स्वयंपाक मी बनवेल. आणि मग इथे 50 मुलं निवासी झाली 2019 मध्ये. तोच तर 20चे 50 25-30चे 50 मुलं निवासी झाली इथे. आणि सगळ्या 50 लोकांचा स्वयंपाक बायको इथं चुलीवर बनवायची. ह्या जंगलामध्ये इथं गॅस मिळायचा नाही, दूध मिळायचं नाही, लाईट मिळायचं नाही, पाणी मिळायचं नाही, काहीच नव्हतं. हे गाव तेव्हा नव्हतं, काहीच नव्हतं तेव्हा. हे सगळं आता मागच्या 5 वर्षात डेव्हलपमेंट झाली. जेव्हा आम्ही इथं राहायला आलो तेव्हा इथं कोणतीही सुविधा नव्हती. LPG सिलेंडर सुद्धा इथे यायचं नाही, 10 किलोमीटर लांब जाऊन आळंदीहून आणावं लागायचं. इथे लाईटचं कनेक्शन सुद्धा आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये नव्हतं. आम्ही दिवे लावून इथं राहायचो. बिबट्या, साप, विंचू आम्ही इथून जवळून बघायचो. आणि या संघर्षाच्या काळामध्येही आम्ही तिथेही पण हार मानली नाही. आम्ही म्हटलं की आम्हाला ही जे संकट आयुष्य ईश्वराने दिलेत किंवा इथं लाईट नाही, पाणी नाही, ह्या असुविधा आहेत, पण ह्या असुविधा नसून ह्या आमच्यासाठी संधी आहे की आम्ही इथं चांगलं काहीतरी निर्माण करू शकतो, आम्ही काहीतरी चांगलं काम करू शकतो. आणि मग ज्या ज्या समस्या आम्हाला आल्या त्या समस्येवरून आम्ही पळ काढला नाही. त्या समस्येचे आम्ही 2 हात केले आणि त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केलं. मग इथे लाईट निर्माण केली. इथे आम्हाला लाईट नसायची तर आम्ही पूर्ण प्रकल्प 100% सोलारवर केला. वा. इथे जवळपास आता 70 किलोवॅटचा सोलार प्लांट आहे. इथे आम्ही मग एका गाईपासून गौशाळा चालू केली. इथे मुलांना दूध मिळायचं नाही तर आज जवळपास 20 गिर गाई आहेत ज्यांचं मुलांना A to मिल्क खायला असतं. इथे मुलांना बायको 50 लोकांचा स्वयंपाक चुलीवर करायची तर इथे मुलांना आम्ही गॅस निर्माण करायला शिकवलं. बायोगॅसचा प्रकल्प आम्ही इथे लावला. तर जवळपास 100 मुलांचं नॅचरल पद्धतीने सगळा स्वयंपाक इथे बनतो.